नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 7 फेब्रुवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे टॉप प्रश्न बनणार आहेत, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि आपल्या आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल. प्रश्न क्रमांक पहिला. कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेतून बाहेर पडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. अमेरिका या देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणत्या? तर अमेरिका या देशाने. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. कोणत्या देशाच्या पार्लमेंटने एक ठराव मंजूर करून परदेशी किंवा निनावी देणग्या घेण्यावर बंदी घातलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. ग्रीनलँड या देशाने परदेशी देणगी घेण्यापासून बंदी घातलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. भारतातील पहिले एआय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतातील पहिले एआय विद्यापीठ हे स्थापन करण्यात येणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट वीक कधी साजरा करण्यात येत असतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या दरम्यान इंटरनॅशनल डेव्हलपमेंट वीक हा साजरा करण्यात येत असतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिला व्हाईट टायगर ब्रीडिंग सेंटर कोणत्या राज्यात मंजूर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. मध्य प्रदेश राज्याने पांढऱ्या वाघांचं प्रजनन केंद्र विकसित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. कोणता देश एआय जनरेटेड चाइल्ड अब्यूज कंटेंटला गुन्हा ठरवणारा पहिला देश ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. यूके देश हा पहिला एआय जनरेटेड चाइल्ड अब्यूज कंटेंटला गुन्हा ठरवणारा पहिला देश ठरलेला आहे. कोणता? तर यूके, युनायटेड किंगडम. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. ग्लोबल पीस समिट 2025 कुठे होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. दुबईमध्ये ग्लोबल पीस समिटचे आयोजन 2025 मध्ये करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आयसीसी T20 रँकिंगमध्ये कितव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. दुसऱ्या क्रमांकावर अभिषेक शर्मा हा आयसीसी T20 रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जाणारा खेळाडू ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. भारताचा कृषी रसायनांचा सर्वात मोठा आयातदार देश कोणता देश ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. अमेरिका हा भारताचा कृषी रसायनांचा सर्वात मोठा आयातदार देश अमेरिका हा देश ठरलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. भारत जगात कितव्या क्रमांकाचा कृषी रसायनांचा उत्पादक देश बनलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. भारत हा कृषी रसायनांचा उत्पादक देशामध्ये चौथ्या स्थानी आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. कोणता देश कृषी रसायनांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश बनलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. आपला भारत देश हा सर्वाधिक कृषी रसायनांचा निर्यातदार देश बनलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. मुस्लिम धर्मांचे आध्यात्मिक नेते आगा खान यांचे निधन झालेले असून ते गेल्या काही वर्षापासून कोणत्या देशात स्थायिक झालेले होते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. हे पोर्तुगाल देशामध्ये स्थायिक झालेले होते. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. सध्या चर्चेत असलेले डीपसीक एआय हे कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप कोणत्या देशाचे आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. चीन या देशाचे डीपसीक एआय हे कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप्लिकेशन आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. अलीकडेच कोणत्या देशाने 2024चा आयसीसी अंडर-19 विश्वचषक जिंकलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ऑस्ट्रेलिया संघाने अंडर-19चा विश्वचषक जिंकलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. राजस्थानमध्ये लोह खनिजाचे साठे कोठे सापडलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. करौलीमध्ये राजस्थानमधील करौली या ठिकाणी लोह खनिजांचे साठे सापडलेले आहेत. त्याच्यामध्ये खान विभागाने हिंडन, करौली जवळ फोडा, दादरोली आणि तोडुपुरा आणि लिलोरी येथे 840 दशलक्ष टनांहून अधिक लोह खनिजांचे साठे शोधून काढलेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. भारताच्या
पंतप्रधानांनी नुकतेच उद्घाटन केलेले सिक्कीममधील पहिल्या रेल्वे स्थानकाचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रंगोप्पो रेल्वे स्टेशन हे सिक्कीममधील पहिलं रेल्वे स्टेशन ठरलेलं आहे. ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय सामान्य दस्तऐवज नोंदणी प्रणाली कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ग्रामीण विकास मंत्रालयाने राष्ट्रीय सामान्य दस्तऐवज नोंदणीची प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. जागतिक बँकेच्या महिला व्यवसाय आणि कायदा निर्देशांकात भारताचा हा कितवा क्रमांक आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारताचा 113वा क्रमांक आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 19. इंडिया गेमिंग रिपोर्ट 2024 कोणत्या संस्थेने प्रकाशित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंट अँड इनोव्हेशनल काउन्सिल ऑफ विन्झो या संस्थेने इंडिया गेमिंग रिपोर्ट 2024 हे प्रकाशित केलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 20. जागतिक अन्न संकट अहवाल म्हणजेच GRFC 2024 दरवर्षी कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अन्न सुरक्षा माहिती नेटवर्क म्हणजेच FSIN या संस्थेमार्फत जागतिक अन्न संकट अहवाल सादर किंवा प्रकाशित करण्यात येत असतो. तर मित्रांनो, हे होते काही 7 फेब्रुवारीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल.